आपल्याला एक शिकारा संपलेला आहे. तर आपण आता इकडच्या वाच्या बांधाला अशी पैप पसरवून ठेवलेली. तर आपण हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक आपल्या अशा न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झालेले आपण काही ब्लॉग शूट केला नाही आणि आता हप्ता झाला असेल तर आपण ब्लॉगच तोडलेला नसता. तर मित्रांनो, टाईमच भेटला नाही कारण आता आपण आलेलो इकडं मळ्यामध्ये. तर हे बघू शकता आपण आता टमाट्याचं वावर तयार केलेलं आहे आणि टमाटा लावायचं. आता आपल्याला कसं काम असणार आहे तर आपले ब्लॉग आहे ना मित्रांनो 5 दिवसांनी आणि हप्त्यांनी येऊ शकताय. आता डेली नाही येणार ब्लॉग, एक दिवस आड करून येतील, नाही तर 5 दिवस असं राहणार आहे. तर भावना आपल्याला आता आहे ना टमाट्याचं फाउंडेशन चालू करायचं आहे. आता हे बघू शकता मस्त बेड पाडून ठेवलेली आणि टमाट्या लावायचे आपल्याला. तर आपण आता काल पाईप पसरवून ठेवलेले आणि खालच्या प्लॉटला आता पाईप पसरवायचे आणि इकडं बी पसरवून ठेवलेले. तर मित्रांनो, आजचा बघू शकता वातावरण असं बदललेले, पाऊस पडल आणि रात्री पडला था पाऊस. तर भावना चला आपण आता इकडं चाललो आहे एका नदीला, तुम्हाला ती नदी दाखवतो आणि त्याला पाणी आहे का नाही ते पण बघूया आपण. चला आणि ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आज दिवसभर फक्त आपला ब्लॉग आहे ना इथं मळ्यातच असणार आहे. काही काम करणार आहे, काही करतोय आपण ते दाखवणार आहे. आणि खूप दिवस झाले आपल्याला तो कॅमेरा पुढं थोडंसं नीट बोलतं पण येत नाही. चला आता बघूया पुढं नदी जाऊन, तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो. चला इकडच्या वाच्या बांधाला अशी पाईप पसरवून ठेवलेली. तर आपल्याला अजून जोडायला लागतील आणि जोडले का क्लिअर केले का इथं हे बघा फक्त ठेवून दिलेले आपण आणि क्लिअर केले का मग आपल्याला इकडं इथे हे उचनाला अशी नळ्या जोडायला लागतील ड्रीपच्या. हे बघू शकता असं इथं जोडावं लागतं पाईप पूर्ण आणि इडून तिडून पूर्ण खाली नळ्या पसरावं लागतील आपल्याला. तर मित्रांनो, पाऊस पण आलेला आहे. आपण पटकन जाऊ नदीकडे. पहिला पूर निघून गेलेलं वाटतं बघा, आता कसं हिरवागार जातील. आणि मागच्या टायमाला आलेलो होतो मित्रांनो, इकडं पूर्ण वाळलेलं होतं. ब्लॉक काढलेलं आहे, उन्हाळ्यात काढलेला होता, तुम्हाला मी दाखवलं होतं. कांदे काढायला आलेलो होतो ते. तर मग पाणी पडतोय थोडा थोडा. तर मित्रांनो, आपल्याला आता वावरामध्ये तणनाशक मारायचं आहे. हे बघा आपण आता मारलो राहिलो. तर भावांनो, एवढं पूर्ण गवत दिसतंय तुम्हाला, तर मारायचं आपल्याला. आधी पूर्ण वावर आपल्याला निर्मळ करायला लागेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर चला आपण आधी औषध मारून घेऊया, मग आपण पुढं नंतर काय करायचं ते तुम्हाला सांगणार. मित्रांनो, आपण आता अर्धे मारत आलेलो आहे आणि आपल्याला आता इकडे मारत आयचं आहे, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आता किती 10 एकच सारे झालेले आहे आणि आताशी आपला दुसरा शिकार आहे. तर बघूया आपण आता किती वाजेपर्यंत होतं मारायचं आपल्याला. अजून आपल्याला ह्यांचं बी मारायचं आहे, ह्यांचं राहील आणि तिकडं खालचं राहील. तर मित्रांनो, इकडचं माझ्या मागं दिसतंय ना ते पिठावर मारलेलं आहे. काही नाही, याला 2-3 शिकार लागले आणि याला मस्त लागते. तर चला बघू आपण पटापट मारून घेऊया. तर मित्रांनो, हे गवत दिसतंय ना तुम्हाला, तर ते मारायला पाहिजे म्हणून आपण मारतोय. कारण आपल्याला पूर्ण आधी वावर आहे ना निर्मळ करावं लागेल, त्या कारणाने आपल्याला पूर्ण मारावं लागतं. पूर्ण गवत उमलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला एक शिकारा संपलेला आहे. तर आपण आता भरून आणू आणि परत मारायला चालू करू. आता काही नाही, थोडंच राहिलेलं आहे. बघा तुम्ही, एवढं थोडं राहिलं मस्त. आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. तर पाऊस यायला नाही पाहिजे मित्रांनो, नाही तर कसं आपल्याला पावडर मारून काही फायदा नाही होणार आणि गवत मारणार नाही. परत ते औषध मारलेलं आपण असणार आहे ना, ते धुवून जाईल. त्याच कारणाने हे बघा. तर मित्रांनो, आपल्या शिगाऱ्याची चार्जिंग संपलेली आहे. तर भावांनो, आपण आता चार्जिंग वाजपर्यंत थांबू. थोडं आपण इकडं वावरामध्ये थोडं फिरूया मस्तपैकी.
शिकाऱ्या परत चार्जिंग झाला की आता थोडासा टाईमच लागेल, अर्धा एक तास चार्जिंग होईला. आणि लाईट पण होती तर मित्रांनो आपण चार्जिंग करायला लावून दिलेले. तर भावांनो हे बघा इथून आता पाईप जोडायला लागतील तिथपर्यंत. तर आता आपल्याला पाईप जोडायला लागतील, तर जोडून घेऊया. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तिकडनं डोंगर दाखवला होता, तर हाच डोंगर दाखवलेला होता. तर आता आपण आहे ना तुम्हाला मी जवळून दाखवतो. तुम्ही बघू शकता धुक्कीमध्ये कसा लपलेला आहे डोंगर. हे बघा आता तर जवळ आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि हाच वणीचा गड. तर मित्रांनो तो मागच्या वेळेस लई दूर होता, तर तुम्हाला नीट दिसत असता फोटोमध्ये आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये. तर भावांनो आता तुम्ही बघू शकता का एकदम मस्त दिसतोय. आता खूप जवळ आलेलो आपण आता. आणि इथे एक डोंगर आहे, हे डोंगराला नाही खेटत धुक्का, तो जास्त उंच आहे ना म्हणून खेटतोय. तर मित्रांनो आपलं काम बिम झालेलं आहे. तर आपण मित्रांनो आता चाललो आहे आपल्या गावामध्ये. तर भावांनो चार्जिंग करून आपण पूर्ण वावर मारून घेतलेलं आहे. तर आपण आता चाललो आहे वणीमध्ये. तर बघूया आणि फिरून येऊ थोडंसं. खूप दमलेलो होतो भावांनो, पण फिरायची इच्छा तर नसती. पण आता मित्र बोलला काय चाल चाल फिरून येऊया. तर म्हणून मी मस्त आवरून घेतलं आणि जाऊ एक चक्कर मारून आपण. संध्याकाळचं येऊ तुम्ही बघू शकता, लय मस्त झालेलं एकदम वातावरण शांत. आता हवा पण जोरात सुटत नाही, एकदम स्लो स्लो. आणि मित्रांनो मला आहे ना रस्त्यामध्ये 20 रुपयाची नोट सापडलेली आहे बघा.